विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग आलाय। बीआरएसमध्ये प्रवेश केलेले आणि माजी आमदार कैलासवासी भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमध्ये भेट घेतली आहे। भालके हे महाविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके हे महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर भगीरथ भालके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। महाविकास आघाडीकडून भालके पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। भारत राष्ट्र समितीमध्ये भगीरथ भालके यांनी प्रवेश केला होता, मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं होतं। शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता। त्यानंतर भालके हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत। दरम्यान पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे समाधान अवताडे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना संधी देण्यात आली होती, तर भाजपनं समाधान अवताडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं। मात्र या निवडणुकीत जनतेनं भगीरथ भालकेंना नाकारलं आणि समाधान अवताडे यांना विजयी केलं होतं। त्यानंतर भगीरथ भालके यांनी वेगळा मार्ग धरत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता। त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत। या दृष्टीनं सर्वच राजकीय नेत्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे। भगीरथ भालके हे देखील पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, तशी मोर्चे बांधणी त्यांनी सुरू केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे। विधानसभा 2024च्या सर्व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।